मंडळी नमस्कार. बारकुशेठ नमस्कार. नमस्कार. नमस्कार मावशी नमस्कार. नमस्कार. आणि आपण हे सगळे मासे जे आहेत हे आता आपण इकडे काय करणार बारकू? हे सुकवणार आहोत. तर तुम्हाला इकडे दिसतंय असे 2-4 वेगवेगळ्या प्रकारचे मासे याच्यामध्ये. हा मेन म्हणजे मळ्या आहे, बरोबर बारकुशेठ? हा बरोबर. हा मळ्या आहे. ही काय? हा ती वाव आहे, पण ती छोट्या जातीची आहे. वाव ती साईज तेवढीच मोठी नाही, तेवढी छोटीशी वाव आहे. त्याच्यानंतर हा जो आहे याला चिवण्या असं म्हणतात. काही लोक त्याला चिच्या पण म्हणतात. त्याचा असा चिव चिव आवाज येतो ना पकडल्यावर. हो, पकडलं जसं ससा कसा ची ची करतो तसा आवाज येतो. आणि हा काटा पण त्याचा एकदम डेंजर असतो. डेंजरस बरोबर. आणि हा जो आहे हा खौल मासा आहे. तर ठीक आहे बारकू, सुरुवात करूया आपण. तर ही जी प्रोसेस आहे, ही मासे सुकवण्याची जी प्रोसेस आहे ही अनेक वर्षांची ही आपली प्रोसेस आहे. याच्यामध्ये मावशी काय घालतोय आपण आता? खडा मीठ. खडे मीठ आपण त्याला हिशोबाने घालतोय. आणि मला वाटतं इकडे हळद ठेवलेली आहे. खडे मीठ आणि हळद एवढं सिंपल त्याच्यामध्ये कुकिंग प्रोसेस आहे. ऑलरेडी आपलं पाणी जे आहे ते आपलं पाणी उकळतंय, असं मस्त पिवळं पिवळं झालेलं आहे. आता काय मासे? आता मासे टाकायचे. ओके. हे सगळेच मासे जे आहेत हे सगळे मासे आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर बारकुशेठ काय म्हणजे हे आपण आता काय म्हणजे हे सगळे मासे जे आता आज पण सुकणार आणि प्रत्येक 8 दिवसांनी सुकवणार थोडे पुढचे काही 2 महिने ते आरामशीर चालतील. बरोबर. त्यांना बुरशी वगैरे पकडणार नाही. आता हे किती मिनिटं शिजवणार आपण? आता साधारणपणे 5-6 मिनिटं. फक्त 5-6 मिनिटं त्याला थोडंसं असं एक प्रकारे ब्लांच केल्यासारखं आपण आता त्याला शिजवणार. आणि ते शिजवून झाल्यानंतर ते आपण बाजूला ठेवणार, बरोबर. आणि मग परत म्हणजे दर 8 दिवसांनी आपण त्याला शिजवत राहणार. हे मासे हे आपण असे जे सुकवलेले मासे हे आपले किती दिवस टिकतात? 4-5 महिने आपले व्यवस्थित टिकतात. सो मावशी आता किती अजून 4-5 मिनिटं आपण त्यांना पण आता शिजवणार, बरोबर. त्याला उकळ आली की बंद करायचं का? म्हणजे मग त्यांना उकळ आली की आपण त्याला डायरेक्ट त्या बांबूवरती पलटी करणार काय? ओके. ह्याच्यावरती पहिले त्याचं पूर्ण पाणी काढून टाकणार आणि मग त्याला जाळीवर ठेवणार. ओके. मासे बघा बरं झाले काय? चांगले उकळ आलेली आहे. ओके. सो आता एवढी उकळ आली की बाद झालं काय? ओके. ठीक आहे. सो मंडळी एक प्रकारे हे डिसइन्फेक्शनचंच काम आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांचं कुठलाही काय पोटला वगैरे आपण साफ नाही करत, त्याचं काही साफ नाही करत. जसे आहेत तसे डायरेक्ट मासे घेऊन आपण त्यांना फक्त उकळतोय. आणि जशी आपली पावसाळ्या अगोदरची जे काही वेगवेगळी कामं असतात मंडळी, आपण धान्य जे आहे ते धान्य सुकवून परत त्याला ठेवून देतो वेगवेगळ्या डब्यांमध्ये वगैरे. आता काय करायचं मावशी? आता सुकट टाकायचे. ओके. त्याला खालती आपली आता जी चूल आहे हे चुलीचं काम झालेलं आहे. आता त्याच्यावरती हे बघा बांबूचं हे टाकून घ्या. हे मस्त तयार केलेलं आहे बांबूचं. ओके. आणि आपण आता हे जे आहे हे सगळे मासे जे आहेत हे सगळे मासे इकडे तुम्हाला दिसत आहेत. गरम मासेच आपण डायरेक्ट इथे असे वरती सुकायला टाकलेले आहेत. आणि ते आता त्याला खालनं स्मोक देऊन त्याला असं वरचं पुढचं स्मोकी फ्लेवर्ड त्याचं सगळं तयार होणार. असं त्याला आता इव्हनली डिस्ट्रीब्यूट केलं जाईल, दिसतंय तुम्हाला. जेणेकरून पटकन जेवढी हीट जी आहे ती हीट आपण वापरून ती इथे खूपच लांब आहे, पण हे 2-3 फूट वरती एवढं वरती असायला पाहिजे का? बरोबर आहे ना? हे बांबूचं आहे ना, त्याच्यामुळे एवढं वरती पाहिजे. ओके. हां, म्हणजे नाही तर मग हेच जळून जाईल. हे बांबूचं वगैरे असल्यामुळे हे सगळं तुम्हाला दिसतंय. सगळं अत्यंत नैसर्गिक बेसिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जनरली ह्या गोष्टी आपण एकदम ग्रामीण घरामध्ये सुद्धा जेव्हा करतात तेव्हा ग्रामीण घरं ही बंद असतात बरीचशी, आणि त्या चुलींवरती हे असं करतात तेव्हा त्याचा जो स्मोकी फ्लेवर येतो अजून येतो. हे पण ऑफकोर्स आपलं ग्रामीणच घर आहे सगळं. पण इथे समोर सगळे आपले शहामृग, हे बघा शहामृग इकडनं बघता बघा, हे शहामृग आहेत. इथे कोंबड्या आहेत सगळ्या. त्या कोंबड्या ज्या आहेत त्या कोंबड्यासुद्धा त्यांनासुद्धा आपण मध्ये हे बघा कोंबड्यांना वगैरे सुद्धा हे सगळं वेगवेगळं खायला मज्जा येते. सो इथे कोंबड्या हे आपण आपल्या एकदम ग्रामीण घरामध्ये आहोत. टोटली बंद घर नाही आहे, ओपन आहे, पण त्याच्यामुळे थोडा कमी स्मोकी फ्लेवर येईल, पण स्मोकी फ्लेवरसुद्धा त्याला खूप छान येतो. सो धन्यवाद मंडळी. हे सगळं झाल्यावरती म्हणजे आपण जेव्हा आता किती वेळ मावशी आपण करणार आहे आता? हां अख्खा दिवस लागेल सुकवायला. ओके. म्हणजे पूर्ण असे त्यांच्यातलं सगळं जेवढं पाणी येते सगळं वाफून झाला पाहिजे त्यांचं, पूर्ण कडक व्हायला पाहिजे. ओके. ह्याच्यावरती आपण काय घालणार दुसरं परत?
काहीतरी झाकण ठेवणार. ह्याच्यावरती पण संरक्षण. हां, ह्याच्यावरती दुसरं आपण हे घालणार, कारण की समजा आता उदाहरणार्थ मावशी वगैरे आहेत किंवा बारकू आहे ते नंतर थोड्या वेळ निघून जातील, मग ह्याच्यावरती मग कावळे किंवा इतर कोंबड्या बिंबडे येऊन त्याला मांजरांनी त्रास नको त्याच्यावरती दुसरं कव्हर असतं, प्लस त्याला स्मोकी फ्लेवरसाठी त्याला दुसरं कव्हर असतं. सो हे आपलं आहे अख्खा दिवसाभराचं काम मिस्त्री मंडळी चालत राहील. उद्या आपण ह्याला कसं काय झालं म्हणजे 4-5 वेळा त्याला उलटं सुलटं करणं, हे सगळं करणं, ही प्रोसेस आपली चालू राहील. आणि त्याच्यानंतर मग उद्या आपलं कसं होतं ते आपण ठरवूया, दाखवूया मंडळी सगळं. ठीक आहे, ओके ओके. नमस्कार मंडळी. आजचा हो दुसरा दिवस आहे मासे सुकवायचा आणि बऱ्यापैकी सुकलेले आहेत ना माया, बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी सुकलेले आहेत, पण अजून 2 दिवस तरी सुकवायला लागतील त्यांना, 1-2 तास झालेत. हे बघा असे बऱ्यापैकी कडक झालेले आहेत. अजून तरी पुढचे काही त्यांना 1-2 दिवस 2-3 तास तरी सुकवायला लागतील. आणि ते मग पुढचे पावसाळ्यामध्ये पावसाळ्याभर 2 महिने तरी त्यांना काहीच बुरशी वगैरे लागणार नाही. परत 15 दिवसांनी 1 दिवस आपण 1-2 तास सुकवू, म्हणजे पावसाळ्याभर ते चांगले राहतील आणि त्यांना बुरशी वगैरे लागणार नाही. धन्यवाद मंडळी.